राज्य शासन व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीनं राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेत गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला भ्रष्टाचार व सावळ्या गोंधळास सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड हेच सर्वस्वी जबाबदार असून त्यांची ताबडतोब हकालपट्टी करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीनं विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासन व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ असे संयुक्तपणे राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक, सामाजिक, आरोग्य व सर्वांगीण सक्षम बनविण्यासाठी गरीब बांधकाम कामगारांसाठी सुमारे 28 योजना लागू केल्या आहेत। या सर्व योजना प्रत्येक जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली चालतात। असे असताना सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड हे कामगारांना सहजासहजी या योजनांचा लाभ मिळावा सरकारच्या या व महामंडळाच्या उद्देशाला काळेमा फासत आहेत। उदाहरणार्थ या योजनांची नोंदणी प्रक्रिया, किट वाटप, पेटी वाटप व क्लेम प्रकरणे अशा अनेक लाभांमध्ये सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त हे आपल्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार व आपल्या खाजगी दलालांना हाताशी धरून या चांगल्या योजनेला बाधा निर्माण करण्याचे काम करत आहेत। याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड हे कार्यालयामध्ये कधीही उपस्थित राहत नाहीत। कामगार व कामगार प्रतिनिधी यांना भेटण्यास गेले असता त्यांच्या कार्यालयामार्फत साहेब पुण्याच्या ऑफिसला गेले आहेत, साहेब हायकोर्टात आहेत, साहेब मंत्रालयात आहेत व ज्या दिवशी कार्यालयात असतात दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान येतात व अचानक नाहीसे होतात असे त्यांनी कामावर रुजू होऊन 1 ते 1.5 वर्ष झाले आहे। तेव्हापासून ते असेच प्रकार करतात। सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा मानला जातो, पण कामगार आयुक्त ठिकाणावर राहत नाही आणि कामगारांचा प्रश्न सोडविण्यापेक्षा प्रश्न निर्माण करतात। या प्रकरणाची आपण सखोल चौकशी करून अशा कामगार विरोधी आयुक्तांना निलंबित करून सहकार्य करावे असे नमूद करण्यात आले आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सोहेल शेख, वैशाली बनसोडे, रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, राधिका मिठ्ठा, प्रशांत जक्का, सुनीता चिलबेरी, सविता दासरी, ज्योती चिलबेरी, माधवी गौडा, भाग्यलक्ष्मी त्रेमल, गीता जक्का, रेखा कुराडकर, रेणुका मत्सा, पद्मा मॅकल यांची उपस्थिती होती। जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार। बांधकाम कामगारांच्या योजना चालू झाल्यापासून गेल्या वर्ष 1.5 वर्षामध्ये या बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, गरिबांची लूट होते। किट वाटपमध्ये बांधकाम कामगार नसलेल्याला पैसे देऊन या ठिकाणी किट दिलं जातं आणि जे कामगार आहेत त्यांना 1000, 1500, 2000 घेऊन किट दिलं जातं आणि मनमानीप्रमाणे हा कामकाज चालू आहे। अशा प्रकारचं सर्वतोपरी या ठिकाणी महाराष्ट्रात दिसून येते। विशेष करून सोलापूर हे कामगारांचा शहर आहे आणि बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात आहेत। त्यांच्यासाठी ज्या सुविधा केल्या, ज्या योजना बाबतीमध्ये त्यानं सरकार देखील या बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी अनेक योजना काढल्या, पण इथला एशेल साहेब त्या न्याय प्रक्रियेमध्ये, कामकाजामध्ये आपल्या बगलबच्चांना, कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना घेऊन या योजनेच्या कामकाजात विघ्न आणत आहेत। आम्ही अनेक वेळा बांधकाम कामगार युवक संघर्ष समितीच्या वतीने मी, सोहेल शेख, आमचे वैशाल नरखेडताई, बोड्डू साहेब आणि आमचे सगळं कामगार सेनेचे सगळे कार्यकर्ते, आमचे रेखाताई आणि आमचे बीडी कामगारसुद्धा साथ दिलेले आहेत। अशा या बाबतीमध्ये अनेक वेळा आंदोलन केलं, नग्न आंदोलन केलं, निवेदन दिलं, तरी देखील हा माणूस असून फसवा लागला। म्हणून येशेल साहेबांच्या मुळात हा घोटाळा होतोय आणि परत एक नवीन त्या केंद्र सुरुवात केले, त्याला विरोध केला, तो बंद केला, त्याच्यासुद्धा अडचणी आहेत। आता या येशेल साहेबांच्या कामकाजामुळे हे सर्व प्रकार चाललेला आहे आणि म्हणून माननीय जिल्हाधिकारी निवेदन दिलं, यांना या अधिकाऱ्यांना ताबडतोब हकालपट्टी करा, ताबडतोब निलंबित करा आणि बदली करा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे। आणि याचं प्रत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, 2 महसूल मंत्री, बांधकाम मंत्री, पालकमंत्री, कामगार आयुक्त आणि अप्पर कामगार आयुक्तांनी दिलेलं आहे। या बाबतीमध्ये जर दिरंगाई झाली तर आम्ही आमच्या महाराष्ट्र कामगार बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरू, नव्हे तर कामगार आयुक्तालय किंवा कामगार कार्यालय बंद पडायला सुद्धा मागं पुढे करणार असा इशारा देतो।
जय हिंद, जय बांधकाम कामगार. बोलता का तुम्ही? बोला.